या घटनेस जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। साताऱ्यातील फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून या प्रकरणात संबंधित जबाबदार असलेल्या पोलिसांना तात्काळ निलंबित करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे। साताऱ्यात हादरवून टाकणारी बातमी। साताऱ्यातील एका महिलेने संपवले आपले जीव। साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली असून आत्महत्येचा कारण समोर आलं आहे। सुसाईड नोट प्रमाणे बलात्कार व 5 महिने शारीरिक छळ केल्याचा आरोप तिने केला आहे। आम्ही पक्षात काय करावं हे संजय राऊतांनी सांगू नये, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। खासदार संजय राऊत यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका केली। यानंतर आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे। कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्यासाठी आणि विकास कामाचा आढावा घेण्यासाठी वॉर रूम। आम्ही पक्षात काय करावं हे संजय राऊतांनी सांगू नये, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। दोन 2026 चे मुख्यमंत्री अजित पवार असतील, आमदार अमोल मिटकरी यांचं वक्तव्य। आमदार अमोल मिटकरी यांनी जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री असतील तेव्हाच विठुरायाचं राज्य असतील आणि तेव्हाच माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचा दिवाळीचा सण असेल, असं म्हणत 2026 चे मुख्यमंत्री हे अजित पवार असतील, असं वक्तव्य आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे। आजपासून नागपूर ते मुंबई पुणे विशेष गाड्या धावणार। नागपूर ते मुंबई व नागपूर ते पुणे या मार्गावर 11 विशेष गाड्या धावणार आहेत। छठ पूजनानिमित्त रेल्वे प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला असून 11 विशेष गाड्या धावणार आहे। सणासुदीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गर्दी लक्षात घेत हा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे। या निर्णयामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा लाभ घेता येणार।